भाग्य दिले तुम्हाला. भाग 1. चला मॅडम, बाय, मी निघते. उद्या येते सकाळी. आणि हो, ते सावंत सरांचं एक्स्ट्रा लेक्चर आहे उद्या, ते विसरू नको बरं हां. हो गं बाई, नाही विसरणार. वेळ येते उद्या, येते मी. चल बाय, निघते मी आता, उशीर होतोय बाय. आर्या निघून गेली आणि मृदुला घरात आली. आई, आई, मी आले गं. आई तिच्या खोलीत झोपली होती. काय गं आई, यावेळी झोपली आहेस? बरं वाटत नाहीये का? डॉक्टरांकडे जाऊया का? मृदुलाने काळजीने विचारले. नाही गं बाळा, एवढं काही नाही झालं. थोडा थकवा जाणवतोय म्हणून पडले होते जरा. थोडा आराम केला की बरं वाटेल मला. आई थोडी थकलेल्या आवाजातच म्हणाली. बरं मग तू पड थोड्या वेळ. आणि तरीही जर बरं वाटलं नाही तर आपण जाऊया डॉक्टरांकडे. मृदुला एवढं बोलून आईच्या अंगावर पांघरून घालून फ्रेश व्हायला निघून गेली. मृदुलाने फ्रेश होऊन तिच्यासाठी आणि आईसाठी चहा बनवला आणि ती चहा घेऊन आईच्या रूममध्ये गेली. आई उठ, थोडा चहा घे, बरं वाटेल तुला. आई, ए आई. पण आई काहीच प्रतिसाद देत नव्हती. मृदुलाने तिला हलवून उठवण्याचा प्रयत्न केला, पण काहीच उपयोग होत नव्हता. तिने चेहऱ्यावर पाणी मारून पाहिलं, पण आई तरीही उठत नव्हती. आता मात्र ती चांगलीच घाबरली होती. तिला काय करावं काहीच सुचत नव्हतं. इकडे आर्या घरी पोहोचते आणि दार उघडताच, सरप्राईज! आर्यन, तू कधी आलास? आणि मला का नाही सांगितलं? आर्या आर्यनला बघून शॉकच होते. अगं वेडाबाई, तुला सांगितलं असतं तर सरप्राईज राहिलं असतं का? आणि हो, मी एकटा नाही आलोय, आई पण आली आहे. आर्यन तिला दारातच सांगतो. काय? मावशी पण आली आहे? आणि ती धावत जाऊन मावशीला मिठी मारते. काय गं मावशी, एवढ्या दिवसांनी आठवण आली ना तुला माझी? आर्या लटक्या रागात बोलते. हो का? मी येतच असते मध्ये कधीतरी, पण तुम्हीच कॉलेजला गेलेल्या असता मॅडम, त्याला आम्ही तरी काय करणार? मावशी म्हणते, बरं बरं, ते जाऊ द्या. मला हे सांग, आज हे साहेब इकडची वाट कसे काय चुकले? आर्या आर्यनकडे पाहत विचारते. अगं त्याला सुट्ट्या लागल्या म्हणून आलाय तो. मावशी हसतच तिला सांगते. काय गं, ये शहाणे, जास्त शहाणपणा करू नको हां. आर्यन तिला म्हणतो. काय शहाणपणा केला मी? खरं तेच बोलतीये. किती वर्षांनी आलाय तू? आर्या तोंड फुगवून बोलते. आर्या, तुला कितीदा सांगितलंय गं, त्याला दादा म्हणत जा म्हणून. मोठा आहे ना तो तुझ्यापेक्षा. आर्याची आई तिला जरा ओरडतेच. राहू दे गं मावशी, ती जर मला दादा म्हणायला लागली ना, तर उगाच मला खूप मोठं झाल्यासारखं वाटेल. आणि तसंही मी काही खूप मोठा नाही आहे तिच्याहून. 2 वर्षांनी तर मोठा आहे. ए आर्या, तू मला आर्यनच म्हण गं. आर्यन तिची बाजू घेत म्हणतो. हो ना? बरं, मी जरा फ्रेश होऊन येते, मग आपण खूप गप्पा मारू. मला खूप काही सांगायचं आहे तुला. असं म्हणून आर्या फ्रेश व्हायला तिच्या रूममध्ये निघून जाते. मृदुला इथे खूप घाबरली असते. ती तिचा मोबाईल घेते आणि आर्याला कॉल करते. आर्या फ्रेश होऊन येते आणि तिचा फोन वाजतो. ती फोन उचलते. हॅलो आर्या. मृदुला रडवलेल्या आवाजात बोलते. हॅलो मृदुला, काय झालं? तू एवढी घाबरलेली का वाटतीये? मृदुलाचा आवाज ऐकून आर्याला खूप टेन्शन येतो. आर्या, अगं आई उठतच नाहीये गं. मला कळतच नाहीये काय करू. तू प्लीज लवकर ये ना. मृदुला रडतच म्हणाली. काय? हे बघ मनू, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मी 5 मिनिटात पोहोचते. एवढं बोलून ती धावतच हॉलमध्ये गेली. आई, मी मनूकडे जात आहे. ती आईला सांगून बाहेर पडतच असते. अगं आर्या, काय झालं? एवढी घाईत का निघालीस? आईने काळजीने विचारलं. आई, अगं मनूचा फोन आला होता. काकूंना बरं वाटत नाहीये. फोनवर धड काही सांगितलेही नाही तिने. खूप घाबरलेली वाटत होती. मी जाते पटकन. आर्या थांब, मी पण येतो तुझ्यासोबत. त्यांना ॲडमिट करायचं काम पडलं तर आपण गाडी घेऊन जाऊया. आर्यनही तिच्यासोबत गेला. आई, उठ ना गं. मृदुला आईचे हात सोडत होती. तेवढ्यात आर्या आणि आर्यनही तिथे आले. मृदुला, काय झालं काकूंना? आर्याने पळतच आत येत विचारले. बघ ना गं आरू, ही उठतच नाहीये. मी घरी आले तेव्हा झोपली होती. मी विचारलं तर म्हणाली की थोडं बरं वाटत नाहीये. तिला आराम करायला सांगून मी चहा करायला गेले आणि परत आले तेव्हापासून उठायचा प्रयत्नच करत आहे, पण ही उठतच नाहीये. मृदुला रडत म्हणाली. म्हणू, आधी तू शांत हो. हे बघ, आपण काकूंना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. काहीतरी होणार नाहीये त्यांना. आर्या तिला धीर देत म्हणाली. हो आर्या, बरोबर बोलते. तुम्ही त्यांना बाहेर घेऊन या, मी गाडी काढतो. आर्यन म्हणाला. चल म्हणून आर्या आणि मृदुलाने मिळून आईला गाडीत बसवले आणि ते हॉस्पिटलला निघाले. डॉक्टरांनी मृदुलाचं आईला ॲडमिट केलं आणि लगेच उपचार सुरू केले. मृदुला अजूनही रडत होती आणि आर्या तिला समजावत होती. आर्यनने तिला पाणी आणून दिलं. थोड्या वेळाने मृदुला थोडी शांत झाली आणि डॉक्टरही बाहेर आले. घाबरू नका आता, त्या ठीक आहेत. त्यांची BP वाढला होता म्हणून त्या बेशुद्ध झाल्या होत्या. मी त्यांना गोळ्या दिल्या आहेत. आता BP नॉर्मल आहे. त्यांना गोळ्यांमुळे झोप लागली आहे आता.
तुम्ही प्लीज त्यांना आराम करू द्या. आणि हो, आजच्या दिवस त्यांना अंडर ऑब्झर्वेशन्स ठेवावं लागेल. उद्या तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता." एवढं बोलून डॉक्टर निघून गेले आणि त्या तिघांचा जीव भांड्यातच पडला. थँक गॉड, आता आई ठीक आहे. आरू, तू आली नसतीस तर मी एकटीने काय केलं असतं देव जाणे. थँक्यू सो मच. अगं, काहीही असतं हा म्हणू तुझं. आता तू मला थँक्यू म्हणायला लागली का? बरोबर आहे, तसंही मी कोण आहे ना तुझी. आर्या नाराजीने म्हणाली. बरं बाबा, नाही म्हणणार तुला थँक्यू, ओके. मृदुलाने आर्याला मिठी मारली. गर्ल्स, तुमचा भारत मिलाप झाला असेल तर मीही इथे आहे यावर पण लक्ष असू द्या म्हटलं. आर्यन त्यांना चिडवत म्हणाला, अरे हो की, मी तर तुमची ओळखच करून दिली नाही. म्हणून मी तुला सांगितलं होतं ना माझ्या मावस भावाला बद्दल. तर हा माझा तोच भाऊ आर्यन, आणि आर्यन ही माझी बेस्ट फ्रेंड मृदुला देशपांडे. हॅलो, नाईस टू मीट यू मृदुला. मी टू अँड थँक्स फॉर युअर हेल्प. आणि मृदुलाने त्याला एक गोड स्माईल दिली. नाही ग, ते तर माझं कर्तव्यच आहे. आफ्टर ऑल तुम्ही आमच्या बहिणाबाईंच्या बेस्ट फ्रेंड आहात. आहो, बघितलं का मनूभाई? हो, तो ऐसा. आर्या अभिमानाने म्हणाली. आई झोपली होती म्हणून आर्याच्या आग्रहामुळे ते तिघे हॉस्पिटल कॅन्टीनमध्ये कॉफी प्यायला गेले. कॉफी पीत असतानाच मृदुलाचा फोन वाजला. अरे यार, दादूचा फोन आहे. त्याला या सगळ्या घाईत काहीच सांगितलं नाही गं मृदुलाला. त्याला सांगायला थोडं टेन्शनच आलं होतं. ते आर्याने ओळखलं ते मी बोलते त्याच्याशी. आर्या फोन घेत म्हणाली, हॅलो दीदी. अगं कुठे आहेस तू? आई पण घरी नाही आहे. फोन पण उचलत नाही आहे ती. हॅलो सौरभ, अरे मी आर्या बोलत आहे. अगं आर्या दीदी, मनू दीदी कुठे आहे? घरीही कोणीच नाही आहे. आता सौरभला थोडं विचित्र वाटत होतं. सौरभ, मनू इथेच आहे आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये आहोत. काय? हॉस्पिटलमध्ये? दीदी ठीक आहे ना? काय झालं दीदी? लवकर सांग ना, मला खूप टेन्शन येते आता. सौरभ आता चांगलाच घाबरला होता. अरे हो हो, घाबरू नको बाळा. तुझी दीदी ठीक आहे. ते काकूंना थोडं बरं वाटत नव्हतं म्हणून आलो होतो आम्ही हॉस्पिटलला, आणि आता त्या पण ठीक आहेत. आर्या दीदी, मी येतोय तिथे. तू मला पत्ता पाठव लवकर. बरं, तुला यायचंच असेल तर ये. पण हे बघ, घाबरायचं काहीच कारण नाही आहे. त्यामुळे सावकाश. मी पाठवते तुला पत्ता. आर्या त्याला समजावत म्हणाली. हो दीदी, येतो मी. आर्याने त्याला पत्ता पाठवून दिला. येतोय तो. आणि हो, त्याला जास्त काही सांगत बसू नकोस, घाबरेल बरं तो. मी म्हटलं त्यांना काकूंना बरं वाटत नव्हतं म्हणून आणलं त्यांना इथे. आता तूही तसंच सांग. मी पण तेच करणार होते अगं, मृदुला म्हणाली. माहीत होतं मला. आर्या हसत बोलली. काय गं, तुम्हाला काय एकमेकींच्या मनातलं सगळंच कळतं का? आतापर्यंत गप्प बसलेला आर्यन बोलला. हो मग, म्हणूनच तर बेस्ट फ्रेंड आहोत ना आम्ही. आर्या मृदुलाला पाहत म्हणाली. मृदुला अजूनही जरा विचारतच होती आणि म्हणूनच आर्या आणि आर्यन तिला हसवण्याचा प्रयत्न करत होते. कॉफी घेऊन झाल्यावर आर्या वॉशरूमला गेली. विचार करून करून आता मृदुलाचं डोकं दुखायला लागलं होतं. आर्यनला ते कळत होतं. तो मृदुलाच्या शेजारी जाऊन बसला. हे बघ मृदुला, काकू आता ठीक आहेत. तू नको एवढा विचार करू. तूच जर अशी वागलीस तर कसं चालेल? सौरभ तुझा लहान भाऊ आहे ना? मग त्याला जर त्याची ताईच अशी हातपाय गाडून बसलेली दिसली तर त्याच्यात हिंमत कुठून येणार? त्याच्यासाठी तरी स्वतःला स्ट्रॉंग बनव. तुला पाहूनच त्याला परिस्थितीशी लढण्याची ताकद मिळेल. आर्यने जे बोलत होता ते मृदुला शांतपणे ऐकत होती. तिला त्याचं म्हणणं पटत होतं. बरोबर बोलते तू आर्यन. मीच जर अशी हार मानली तर सौरभ काय शिकेल माझ्याकडून? नाही, मला असं वागून चालणार नाही. आय हॅव टू बी स्ट्रॉंग. थँक यू आर्यन, मला माझी चूक लक्षात आणून दिलीस तू. बरं चल, आता तूही जरा फ्रेश होऊन ये. सौरभ येईलच इतक्यात. हो म्हणून मृदुलाही फ्रेश व्हायला निघून गेली. थोड्या वेळानंतर सौरभ हॉस्पिटलमध्ये येतो. रिसेप्शनवर चौकशी करून आईच्या रूमजवळ जातो. बाहेर आर्या, मृदुला आणि आर्यन बसलेले असतात. दीदी, काय झालं आईला? सौरभ रडवलेल्या स्वरात विचारतो. दादू, अरे घाबरू नकोस. आईचा बीपी वाढला होता म्हणून तिला इथे आणलं. आता बरी आहे ती. फक्त ऑब्झर्वेशनसाठी आज रात्रभर ठेवतील इथेच. उद्या घेऊन जाऊ आपण तिला. मृदुला त्याला समजावते. थँक गॉड. तुला माहीत आहे दीदी, मी किती घाबरलो होतो. मला तर काही सुचतच नव्हतं. सौरभ आर्याला मिठी मारत म्हणाला. अरे पण आरूने तुला सांगितलं होतं ना आई बरी आहे म्हणून. काय गरज होती एवढ्या घाईत येण्याची? आर्या जरा काळजीने म्हणाली. नाही ग दीदी, मी एकटा आलोच नाही. माझ्या मित्राची गाडी येत असते ना त्याला क्लासवरून घ्यायला. त्याने आज मला घरी ड्रॉप केलं आणि मग इथे पण त्यानेच सोडलं मला. पण ते सोड, आधी मला आईला भेटून येऊ दे. सौरभ म्हणाला. अरे सौरभ, काकू झोपल्या आहेत आणि डॉक्टरने सांगितलंय त्यांना आराम करू द्या म्हणून. आर्याने त्याला सांगितले.
म्हणून मी काय म्हणते, आता सौरभ आलाय तर मी जरा घरी जाऊन तुमच्यासाठी आणि काकूंसाठी जेवण घेऊन येते. आर्या मृदुलाला म्हणाली. अगं कशाला? मी घरी जाऊन आणते जेवण. सौरभ थांबेल तोपर्यंत आईजवळ. मृदुला म्हणाली. हो दीदी थांबेल मी. सौरभ मृदुलाची बाजू घेत बोलला. अजिबात नाही. मी म्हणते ना तुम्ही थांबा. मी आणते जेवण. चल रे आर्यन. एवढं बोलून आर्या काहीही न ऐकून घेता सरळ जायला निघाली. मृदुलाला माहीत होतं की आता ती काही ऐकणार नाही म्हणून. मग तीही काही बोलली नाही. आर्या आणि आर्यन घरी जायला निघाले. गाडी थोडी पुढे गेल्यावर आर्यन म्हणाला. आर्या, हां बोल ना. आर्या जरा रेस्टलेस वाटत होती. मृदुलाचे वडील नाहीत का? हो ना. त्याच्या या प्रश्नामुळे आर्या जरा गोंधळली. अरे हो, ती लहान असतानाच तिचे वडील वारले. पण तू असं अचानक का विचारलं? आर्या त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत बोलली. काही नाही गं. एवढं सगळं झालं पण यात तिच्या बाबांचा विषय कुठेच नाही निघाला म्हणून मी अंदाज लावला. आर्यन म्हणाला. तिच्या घरी फक्त ती, सौरभ आणि काकूच असतात. जवळचे असे नातेवाईक पण नाही कोणी. मला सोडून कोणीच फ्रेंड्स पण नाही तिला. आर्या म्हणाली. ओके. बरं आता मला हे सांग, घरी जाईपर्यंत कंट्रोल होणार आहे की इथेच गाडी थांबू? आर्यन आर्याकडे मिश्किलपणे पाहत म्हणाला. म्हणजे? आर्या आश्चर्याने म्हणाली. म्हणजे मला माहीत आहे की हॉस्पिटलच्या वासाने तुला मळमळतंय. आर्यन तिच्याकडे पाहत म्हणाला. अरे यार, तुला कळलंच आहे. आता तर प्लीज लवकर चल ना घरी. खूप अस्वस्थ वाटते. बस 2 मिनिट वाट बघ. पोहोचतोय आपण. आर्यनने स्पीड थोडा वाढवला आणि ते एकदाचे घरी पोहोचले. आर्या पळतच तिच्या रूममध्ये गेली. आर्यन गाडी पार्क करून घरात आला तर आर्याची आई त्याचीच वाट बघत उभी होती. काय रे आर्यन, कशा आहेत रोहिणीताई? आणि ही आर्या अशी धावत रूममध्ये का गेली? आर्याच्या आईने काळजीने विचारले. अगं मावशी, काकू ठीक आहेत आता. आणि तुला माहीत आहे ना आपल्या आर्याला हॉस्पिटलच्या वासाने त्रास होतो ते. आर्यन म्हणाला. चला बरं झालं. ताई ठीक आहेत. जा तू फ्रेश होऊन ये. मी जरा आर्याला बघून येते. माधवी, आर्याची आई, तिच्या रूममध्ये जात म्हणाल्या. मावशी ऐक ना, मी आणि आर्या मृदुला, सौरभ आणि तिच्या आईसाठी जेवण घेऊन जाणार आहोत. तू प्लीज काहीतरी बनवून दे ना. अरे हो, ते मी बनवतेच. फक्त एकदा आर्याला बघून येते. तोपर्यंत तू फ्रेश हो. माधवी आर्याच्या रूममध्ये गेल्या आणि आर्यन फ्रेश व्हायला. काय गं आर्या, बरं वाटत नाहीये का बाळा? आईने आर्याला विचारले. नाही गं आई, तसं काही नाहीये. बस थोडंसं मळमळतंय. आर्या बाथरूममधून बाहेर येत म्हणाली. काहीतरी खाऊन तुझी गोळी घे, म्हणजे बरं वाटेल तुला. आर्याशी बोलून तिची आई जेवण बनवायला निघून गेली. आर्यनची आई आधीच त्यांच्या घरी गेली होती. आर्या आणि आर्यन घरीच जेवण करून मग डब्बा घेऊन जाणार होते. आर्या, मी काय म्हणतो, तुला एकतर आधीच त्रास होतो, त्यात आपण जेवण करून जाणार आणि रात्रभर तिथेच थांबणार. तर तू घरीच थांब. मी जातो डब्बा घेऊन आणि थांबीन रात्रभर. आर्यन जेवतानाच आर्याला म्हणाला. नाही अरे, येते मी. काही होणार नाही मला. तसंही तू एकटा गेलास तर मृदुलाला अनकम्फर्टेबल वाटेल. आर्या म्हणाली. अगं पण समजण्याचा प्रयत्न तर कर. तिथे काकू आधीच आजारी आहेत. परत जर तुला त्रास झाला तर मृदुलाला उगाच गिल्ट वाटणार नाही का? आर्यन तिला समजावत होता. अरे पण हे बघ आर्या, मला पण वाटत आहे की आर्यन बरोबर बोलतोय. तो थांबेल ना मृदुलासोबत हॉस्पिटलला. तुला त्रास झाला तर ती तुला बघेन की रोहिणीताईंना? माधवीताई तिला समजावत होत्या. शेवटी हो नाही करत आर्या तयार झाली आणि आर्यन डब्बा घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला. मृदुला, आर्यनने बसलेल्या मृदुलाला आवाज दिला. अरे आलास तू? आणि आर्यन मृदुलाने विचारले. अगं, तुला माहीत असेल ना आर्याला हॉस्पिटलच्या वासाने त्रास होतो, म्हणून मग मीच तिला जबरदस्तीने घरीच घेऊन आलो. आर्यन म्हणाला. अरे यार, मी कसं काय विसरले. या सगळ्या गडबडीत माझ्या लक्षातच नाही आलं. खूप त्रास झाला का रे तिला? मृदुला खूप वाईट वाटत होतं. नाही गं, ठीक आहे ती. खरं तर तिला यायचंच होतं पण मीच नाही म्हणालो तिला. बरं ते जाऊ द्या. आता आधी तू काकूंना जेवायला दे, मग तू आणि सौरभ पण जेवून घ्या. आर्यनने तिला समजावले. तिला आणलं नाहीस ते अगदी बरोबर केलंस. उगाच माझ्यामुळे तिला त्रास झाला असता. मृदुला म्हणाली. मृदुला, हे बघ, असा विचार अजिबात करू नकोस. आर्या तुला तिची खूप जवळची मैत्रीण मानते. तुझ्यामुळे तिला कधीच काही त्रास होणार नाही. सो आता ते सगळं सोडा आणि जेवून घ्या. आर्यन तिला म्हणाला. तोपर्यंत सौरभही आला. तो त्याच्या आईची औषध आणायला गेला होता. मग मृदुलाने तिच्या आईला उठवून जेवण दिले. तिची आर्यनशी ओळख करून दिली. सौरभ आणि मृदुलाने पण जेवण केलं. आर्यन आणि सौरभची चांगली गट्टी जमली होती. आर्यन IT मध्ये इंजिनिअरिंग करत होता. तो फायनल इयरला होता. सौरभ पण त्याचं
एंट्रन्स एक्झामची तयारी करत होता. तो यावर्षी 11वीला होता. त्याला आर्यनकडून काही छान सल्ले मिळत होते. आर्यन, आता तू पण घरी जाऊन आराम कर. माझ्यामुळे तुझीही खूप धावपळ झाली. मृदुला त्याला म्हणाली. नाही ग बाई, मी रात्रभर इथे तुझ्यासोबत थांबेन. या एका अटीवरच. तर तुझ्या मैत्रिणीने मला एकट्याला पाठवले इथे. मी कुठेही जाणार नाही आहे. आर्यन म्हणाला. अरे पण तशी काही गरज नाही आता इथे थांबण्याची, म्हणून म्हणते मी. मृदुला म्हणाली. मी नाही जाणार आहे कुठेही. अँड दॅट्स फायनल. आर्यन हक्काने म्हणाला. आर्यनच्या हट्टापुढे कुणाचंच काही चाललं नाही. तो रात्रभर मृदुला आणि सौरभसोबत हॉस्पिटलमध्येच थांबला. सकाळी मृदुलाच्या आईला डिस्चार्ज मिळाला आणि ते त्यांना घरी घेऊन आले. आर्या पण त्यांच्यासोबत आली होती. थँक यू आर्या आणि आर्यन, तुम्ही मृदुलाची खूप मदत केलीत. रोहिणीताई म्हणाल्या. अहो काकू, थँक का म्हणताय? तुम्हीच नेहमी म्हणता ना की मी आणि मृदू तुमच्या मुलीच आहोत. मग मुलीला कोणी थँक म्हणतं का? आर्या म्हणाली. हो ना काकू, मी पण तर तुमच्याच मुलासारखंच आहो ना, त्यामुळे प्लीज थँक म्हणू नका. आर्याने आर्याला साथ दिली. बरं, हे थँक वगैरे राहू द्या आता. आपण मस्त कॉफी घेऊया. आर्यन दादा, तू माझ्या हाताची कॉफी घेऊन बघ, तुला खूप आवडेल. सौरभ मध्येच म्हणाला. सौरभने सगळ्यांसाठी कॉफी बनवली. कॉफी घेतल्यावर मृदुलाच्या आईला आराम करायला सांगून आर्या आणि आर्यन घरी निघून गेले. आता मृदुलाच्या आईला घरी येऊन 1 आठवडा झाला होता. मृदुला आता कॉलेजला जात होती. आर्यनला सुट्टी असल्यामुळे तो घरीच होता. तो कधीतरी आर्याकडे तिला भेटायला यायचा, तेव्हा मृदुलाची चौकशी करायचा. आर्यनने सौरभला त्याचा नंबर दिला होता. त्याला काही अडचण असली तर तो आर्यनला फोन करून विचारायचा. असेच दिवस जात होते. आता एका आठवड्यात हाय मृदुला. आर्यन मृदुलाजवळ जात म्हणाला. हाय आर्यन. मृदुलाने त्याला एक गोड स्माइल दिली. बोलिए मैडम, किस ज़रूरी काम के लिए बुलाया था आपने हमें? बंदा आपकी खिदमत में हाजिर है. आर्यन नाटकी स्वरात म्हणाला. काहीही काय अरे, सांगते सगळं, पण आधी कॉफी ऑर्डर करूया का? मृदुला म्हणाली. येस बॉस. म्हणत आर्यनने कॉफीची ऑर्डर दिली. आता बोल, काय काम होतं माझ्याकडे? आर्यन म्हणाला. अरे, आर्याच्या बर्थडे येतोय ना पुढच्या आठवड्यात, आणि तिने तिचा प्लॅन त्याला सांगितला. या कामात मला फक्त तूच मदत करू शकतो. मला तिच्या आर्याचे वाढदिवस होता. मृदुलाला तिला एक छान गिफ्टचं द्यायचं होतं. तिने ठरवलं की आर्याला तिच्या लहानपणापासूनच्या सगळ्या फोटोंचा कोलॅज करून द्यायचं. त्यासाठी तिला आर्याचे फोटो हवे होते. तिने आर्यनची मदत घ्यायचे ठरवले. तिने त्याला कॉलेज सुटल्यावर एका कॉफी शॉपमध्ये भेटायला बोलावले. हाय मृदुला. आर्यन मृदुलाजवळ येत म्हणाला. हाय आर्यन, लहानपणीचे फोटोज हवे होते. मृदुला म्हणाली. ओके, आपल्याला यासाठी वीरदादाचीच मदत घ्यावी लागेल. वीरदादा म्हणजेच आर्याचा मोठा भाऊ. अरे पण वीरदादा तर ऑफिसच्या कामासाठी 1 महिना मुंबईला गेला आहे ना. मृदुला म्हणाली. हो, पण तो तिथे असूनही आपली मदत तर करू शकतोच ना. ते मी बघतो. तुला फोटो मिळवून देण्याची जबाबदारी आता माझी. यू डोंट वरी, आय विल मॅनेज. आर्यन म्हणाला. थँक सो मच आर्यन. आता माझा प्लॅन नक्की सक्सेसफुल होणार. मृदुला आनंदाने म्हणाली. थोड्या वेळ गप्पा मारून मृदुला आणि आर्यन निघाले. मृदुला ऑटोने जाणार होती. तिची गाडी सर्व्हिसिंगसाठी गेली होती, म्हणून मग आर्यनने तिला घरी सोडले. चल मृदुला, बाय, निघतो मी आता. मृदुला गाडीवरून उतरल्यावर आर्यन म्हणाला. अरे असं काय, चल ना घरी, जेवण करून मग जा. मृदुला त्याला म्हणाली. अगं आता नको, नंतर कधीतरी येईल नक्की. आता उशीर होईल, आई वाट बघत असेल घरी, आणि तुझं काम पण करायचं आहे ना, सो आता निघतो मी. आर्यन म्हणाला. ओके, पण नेक्स्ट टाईम जेवण करून जायचं हा नक्की. मृदुला म्हणाली. हो मॅडम, नक्की. बरं आता निघू मी, चल बाय. आर्यन गाडी सुरू करत म्हणतो. बाय. मृदुला त्याला सोडून घरात येते. काय ग दीदी, आज उशीर झाला तुला यायला? सौरभ तिला घरात येताना पाहून विचारतो. अरे ते मी आज आर्यनला भेटायला गेले होते. मी तुला सांगितलं नव्हतं का आर्याच्या गिफ्टबद्दल? मृदुला तिच्या रूममध्ये जात म्हणाली. अच्छा, म्हणजे तो तुला सोडायला आला होता तर? अगं मग त्याला आत का नाही बोलावलंस? मला त्याला एक डाऊट विचारायचं होतं ना. सौरभ म्हणाला. मी म्हटलं त्याला, पण उशीर होईल म्हणून तो नाही आला. तू नंतर विचार त्याला. मृदुला एवढं बोलून तिच्या रूममध्ये निघून गेली. तिची आई स्वयंपाक करत होती. त्यांनी या दोघांचं बोलणं ऐकलं होतं. आता आर्याच्या वाढदिवसाला 2च दिवस बाकी होते. मृदुलाने आर्यनच्या मदतीने तिच्यासाठी सुंदरशी फोटो फ्रेम तयार करून घेतली होती. आर्यनला पण आर्याला गिफ्ट द्यायचं होतं, म्हणून तो आज एका मॉलमध्ये तिच्यासाठी ड्रेस घ्यायला आला होता. पण त्याला काहीच कळत नव्हतं. त्याचं लक्ष एका कोपऱ्यात ड्रेस नीट लावत असलेल्या
मृदुलाकडे गेलं. त्याला आधी काही कळलंच नाही. तो मृदुलाकडेच गेला. ती तिच्याच कामात गुंग होती. आर्यनने मागून तिला आवाज दिला, मृदुला. मृदुला आर्यनला तिथे पाहून शॉक झाली होती. त्याला असं अचानक तिथे पाहून काही सुचतच नव्हतं. आर्यन, तू इथे? मृदुला गोंधळून त्याला म्हणाली, अगं हे तर मी तुला विचारायलाच हवं. तू इथे काय करते? आर्यनने आश्चर्याने तिला विचारले. आर्यन, मी इथे काम करते. मृदुला शांतपणे म्हणाली. काय? आर्यनला हे ऐकून धक्काच बसला. हो, मी पार्ट टाईम काम करते इथे. पण ही गोष्ट आईला सोडून कुणालाच माहीत नाहीये. प्लीज तू आर्या आणि सौरभला यातलं काहीच सांगू नको. प्लीज आर्यन. मृदुला केविलवाण्या स्वरात म्हणाली. बरं, मी नाही सांगणार कोणालाच. पण तू आधी मला सांग, तू का काम करते इथे? आर्यन तिला म्हणाला, अरे तसं तर बाबांचं पेन्शन येतं. पण आता आईची औषध, सौरभला जीच्या एक्स्ट्रांच एक्झामसाठी कोचिंग क्लासेसला टाकायला त्याची फीज, यातच सर्व पैसे खर्च होऊन जातात. इथे जो पगार मिळतो त्यावर खर्च निघून जातो. पैसे शिल्लक पडतात. म्हणून मग मी हा निर्णय घेतला. 1 महिना झाला इथे लागून. आधी आई पण नाहीच म्हणत होती. पण मग मी तिला खूप समजावलं तेव्हा कुठे ती तयार झाली. मृदुला म्हणाली. आर्यनला मृदुलाचं खूप कौतुक वाटत होतं. तो एकटक तिच्याकडेच बघत होता. मृदुला, तू ग्रेट आहेस. सगळ्यांचा किती विचार करतेस ना. आर्यन नकळतच बोलून गेला. अरे ग्रेट काय त्यात? आपल्याच लोकांसाठी करते ना मी. बरं ते सोड, तू इथे का आला होतास ते सांग मला आधी. मृदुला म्हणाली. आर्यन अजूनही तिच्याकडेच बघत होता. आर्यन, अरे मी तुझ्याशी बोलत आहे ना. असं काय पाहतोय? मृदुला म्हणाली. अगं ते मी आर्यासाठी गिफ्ट घ्यायला आलो होतो. आर्यन भानावर येत म्हणाला. अच्छा, मग घेतलंस का गिफ्ट? मृदुलाने विचारले. नाही ना, काहीच कळत नाही आहे काय घेऊ ते. आर्यन म्हणाला. बरं चल, मी तुला हेल्प करते. मृदुला म्हणाली. तिने त्याला एक सुंदरसा ब्लॅक कलरचा वन पीस आणून दिला. वाव, हा वन पीस तर खरंच खूप सुंदर आहे आणि तुझी चॉईस आहे म्हटल्यावर आर्याला नक्कीच आवडेल. आर्यन म्हणाला. तुला आवडला असेल तर पॅक करायला सांगू का? मृदुला म्हणाली. अगं, न आवडण्याचा प्रश्नच येत नाही. सांग तू पॅक करायला. आर्यन म्हणाला. आर्यन बिल भरून जायला निघाला. मृदुला गेटपर्यंत त्याच्यासोबत आली. आर्यनने गाडी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पार्क केली होती. तो मृदुलाला बाय करून जायला निघाला. पण त्याच्या मनात मृदुलाचेच विचार सुरू होते. आर्यन त्याच्याच विचारात रस्ता क्रॉस करत होता. मृदुला अजूनही त्याला जाताना बघत होती. ती विचार करत होती की ज्या गोष्टी तिने आर्यालाही सांगितल्या नाहीत, त्या गोष्टी तिने आर्यनला का सांगितल्या. ती एकटक आर्यनला जाताना बघत होती. एक कार भरधाव वेगाने आर्यनकडे येत होती. पण त्याचं तिकडे लक्षच नव्हतं. मृदुलाला ती गाडी दिसली. तिचं हृदय जोरजोरात धडधडायला लागलं. आर्यन! मृदुलाने जोरात आर्यनला आवाज दिला. त्याने मागे वळून बघितलं. मृदुलाला पुढे काय होईल या भीतीनेच चक्कर आला आणि ती दारातच पडली. तुम्हाला काय वाटतं, आर्यनला काही होईल का? आणि मृदुला शुद्धीवर आल्यावर काय सांगेल? तर पुढील भाग पाहायला विसरू नका.